तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिले आज आपण पाहणार आहोत की बाजार समितीमध्ये हळदीला आज काय भाव मिळतोय याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि काही बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव हळदीला काय भाव मिळतोय ही सविस्तर माहिती मी देणार आहे. तर सर्वप्रथम आपण काही बाजार समितीचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यात हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतोय ही सुद्धा माहिती पाहणार आहे. सांगली बाजार समितीमध्ये, बसमत बाजार समितीमध्ये, नांदेड बाजार समितीमध्ये, रिसोड बाजार समितीमध्ये आणि मुंबई बाजार समितीमध्ये ह्या काही 6 बाजार समिती आहेत. या 6 बाजार समितीचे बाजारभाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सर्वात पहिले पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरी आणि जास्तीत जास्त बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतोय तर ही सर्व माहिती मी देणार आहे. तर सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 11,500 रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 14,100 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना माझी सांगण्याची विनंती आहे की तुमची हळद विक्री असेल तर हे बाजारभाव तुमच्यापर्यंत आले असतील तर नक्कीच या बाजारभावाच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होईल. आणि समोर आपण सांगली बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 7,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 14,600 रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळतोय. तर सांगली जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला असेल तर नक्की तुमचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, इतर लोकांचा सुद्धा फायदा होईल. तर समोर आपल्याला बसमत या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव बघायचे आहेत. बसमत बाजार समितीचे बाजारभाव पाहायला गेले तर 10,000 रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 17,000 प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. तर समोर नांदेड बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 9,600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 14,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. तर नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्की तुमचा फायदा होईल. इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ शेती संदर्भात घेऊन येत राहतो. तर समोर आपल्याला रिसोड या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव बघायचे आहेत. रिसोड बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 11,900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 13,940 रुपये प्रति क्विंटल हळदीला इतका भाव मिळतोय. तर समोर आपण पाहणार आहोत मुंबई बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर मुंबई बाजार समितीमध्ये 14,000 प्रति क्विंटल हळदीला इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 21,000 प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. तर शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला असेल तर नक्की इतर लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही नवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय हिंद.